हॅलो हॅलो, स्वागत तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती. आज मी अमोल गोखले घेऊन आलेलो आहे दोन फुटबॉल प्रेमींना. एक आहेत अमेय जोशी, जे सोशल मीडियावरती अमेय द गुनर या नावाने असतात, आणि दुसरा आहे पियुष गनमोडे. ते दोघं जण आलेले आहेत आपल्याकडे. पियुष लंडन मध्ये राहिलेला आहे. त्यांनी फुटबॉल म्हणा, विम्बल्डन म्हणा यासारख्या स्टेडियम मध्ये व्हॉलेंटियर म्हणून कामही केलेलं आहे. तर आजचा विषय सोपा आहे, फुटबॉल. म्हणजे दोन मोठ्या फायनल होता, त्याच्यात लामिन यमालनी धमाल केली. त्याचं रील आपण बघितलंय की त्यांनी बाबा कसा मेस्सी बरोबर त्याचे फोटोशूट झालं. म्हणजे त्याचं जे एक त्याला माहिती नसेल की कोणाबरोबर फोटो काढतोय तोच लामिन यमाल आता फिनालिझमा जी फायनल होणार आहे किंवा एक मॅच होणार आहे ज्याच्यात कोपा अमेरिकेचा विजेता अर्थात अर्जेंटिना आणि युरो 2024चा विजेता स्पेन, हे दोघं जण एकमेकांशी भिडणार आहेत. ज्याच्यात फिनालिझमा अर्जेंटिनाकडे आहे आता 2021 कोपा अमेरिका जिंकल्यानंतर. तर ही जी मोमेंट आहे लामिन यमालसाठी, तिथपासून सुरुवात करूया असं मला वाटतंय. तर तुम्हाला किती आवडला रे लामिन यमाल? 16 वर्षाचा मुलगा आहे अमेय. प्रचंड प्रचंड म्हणजे त्याच्याकडे बघून कधी वाटलं नव्हतं की आधी आपण मेसीला बघायचो किंवा त्याच्या तरुणपणी लहानपणी की खेळतोय लहानसा मुलगा, पटापट ड्रिबल करतोय, पुढे जातोय आणि एक अगदी कोपऱ्यात गोल मारतोय. पण त्यानंतर बरीच वर्ष ही गोष्ट बघायला मिळाली नव्हती. आता आपण बघतोय नवीन नवीन टॅलेंट येतात आणि याने तर धमालच करून टाकली. म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं इतका चमकेल, कारण माझं तरी मत असं होतं की जूड बेलिंगहॅम जास्ती चमकेल. तो खूप चांगला खेळ खेळेल, कारण रिअल माद्रिद कडून खेळत होता, चॅम्पियन्स लीगही जिंकला होता, तिथे तो चमकला होता. तर माझा तरी फोकस नव्हता खरं सांगायचं झालं तर, पण सरप्राईज पॅकेज म्हणून खूपच आवडला. आणि पियुष, तुझ्या हम्म. सरप्राईज पॅकेज मध्ये कोण होतं? नाही, माझ्या सरप्राईज पॅकेज मध्ये तसं कोणीतरी नव्हतंच, कारण की मी टुर्नामेंट बघत आलेलो आहे. पण लामिन यमाल बद्दल बोललं गेलं तर मला स्वतःला आठवत नाही मी 16 वर्षाचा असताना काय करत होतो. पण नाही, खरंच एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट. आता जेव्हा फिनालिझमा मध्ये मॅच होईल मेस्सी आणि यमाल, म्हणजे इट्स लाईक अ फेरी टेल. म्हणजे आपण म्हणू शकतो मास्टर वर्सेस अप्रेंटिस. सो इट्स लाईक अ हॉलिवूड स्क्रिप्ट लाईक थिंग. येस, ब्रिलियंट अगदीच ब्रिलियंट. अगदीच. येस, म्हणजे ज्या प्रकारे स्पेन खेळत, म्हणजे स्पर्धेतला सर्वोत्तम संघ आहे, त्यांनी पुन्हा पुन्हा दाखवून दिले. म्हणजे त्यांच्या तोडीस तोड खेळ जर कोणी केला असेल ना, तर तो खरंच माझ्या दृष्टीने, मी अख्खी स्पर्धा बघितली तर फक्त जर्मनी त्यांच्या बरोबर होते. पण परत हो. मला वाटलं की बाबा जर्मनीचं कुठेतरी एका पॉइंटला मागे पडल्यानंतर काय करायचं हे जे त्यांना कळत नाही. म्हणजे इंग्लंडवरती जी टीका झाली की बाबा त्यांना बॉल पुढे पासच करता येत नाही, बॉल फक्त मागेच पास करतायत. तर ही टीका जी आहे त्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे? कारण की इट्स कमिंग होम जे आहे ते मी सगळ्यात पहिले ऐकलं होतं 2018 मध्ये. निझनी नोव्गोरोड नावाचं एक याच्यातलं शहर आहे रशियामधलं, तिथे मी इंग्लंड परामा मॅच बघितली होती. 6-1 जिंकलं होतं इंग्लंड वगैरे. आणि तेव्हापासून चालू आहे इट्स कमिंग होम, इट्स कमिंग होम. काहीही झालेलं नाही, 2 वेळा फायनल मध्ये आलेले आहेत. पण खरंच इंग्लंड ही ही जी संघ आहे किंवा ही जी फळी आहे त्यांची किंवा जनरेशन आहे, म्हणजे इंग्लंडची गोल्डन जनरेशन येऊन गेली, बेल्जियमची गोल्डन जनरेशन येऊन गेली. पण ही फळी खरंच जिंकू शकते का इंग्लंडची काहीतरी टायटल? आम्ही टायटल बद्दल म्हणशील ना, आता कसं झालं की विषय निघाला जर्मनीचा, आणि जर्मनीचा विषय म्हणजे अगदी इकडे असा मनाला जाऊन भिडणारा गोष्ट. जर्मनीचा विषय असेल तर टोनी क्रूजचं नाव येतं. त्याच्यानंतर जर्मनीची अख्खी टीमच बघायची झाली ना, तर जर्मनीची टीम म्हणजे अगदी हट्टे-कट्टे लोक, एमरे कॅन सारखे चांगले डिफेन्सिव्ह मिडफिल्डर, लिव्हरपूल कडून सुद्धा खेळले होते ते. लोक खूप चांगले होते. आणि पहिल्या मॅच मध्ये पण जर्मनीनी धमाल केली होती. म्हणजे 4-5 गोल केले होते, आणि जो बहुतेक स्वित्झर्लंडवर झाला होता तो सुद्धा ओन गोलच होता. त्यामुळे तसं म्हणायचं झालं तर सगळं कॉन्ट्रीब्युशन जर्मनीचंच होतं. त्यामुळे जर्मनीकडून अपेक्षा तर खरंच होत्या. दुसरा आता याच्यातला पुढचा प्रश्न होता ना, की इंग्लंडची लाईनअप काय, किंवा इंग्लंडचं नेमकं चुकतं कुठे, किंवा इंग्लंडचं अपयश कुठे. तसं म्हणायचं झालं तर इंग्लंडची माझ्या मते साऊथगेटला, आणि ही चर्चा बऱ्याच ठिकाणी इतर वेळेला सुद्धा झाली, की स्टार्टिंग लाईनअप माझे बेस्ट 11 कोण आहेत हे शोधण्याचं जे काही परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन लावण्याचा प्रयत्न झाला, तो खरं तर चांगला नव्हता. आपण एका मोठ्या स्पर्धेमध्ये जातोय, तर त्यावेळेला आपले बेस्ट 11 कोण आहेत आपल्याला माहिती पाहिजे एक मॅनेजर म्हणून. गॅरेथ साऊथगेटने
सुरुवातीला सुद्धा बरेच प्रयत्न करून बघितले. ट्रेंट अलेक्झांडर आर्नॉल्डला म्हणजे खेळवण्याचा जबरदस्ती जो काही प्रयत्न केला. ट्रेंट डिफेन्सिव्हली चांगला नाहीये, त्याचं पासिंग चांगलं आहे, त्याचे क्रॉसेस खूप सुंदर आहेत आणि त्यांनी EPL मध्ये भरपूर असिस्ट दिलेत. एका सीझन मध्ये नाही तर 2-3 सीझन बॅक टू बॅक भरपूर त्यांनी असिस्ट दिलेत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याची पोझिशनच बदलून टाकाल. बऱ्याच वेगवेगळ्या डायमेन्शन्स असतात. आता मिडफील्ड मध्ये खेळायचं झालं तर काही डिफेन्सिव्ह ड्युटीज असतात. त्या थोड्या डिफेन्सिव्ह ड्युटीजना सुद्धा जर एखादा प्लेअर न्याय देऊ शकत नसेल तर त्याची तिथे फक्त एका हट्टाने की मी करीन ते खरं किंवा आज नाही चालला तर उद्या चालेल, या सगळ्या हट्टापायी त्याला तिथे खेळवत राहणं हे इंग्लंडला सुरुवातीलाच महाग पडू शकलं असतं. आता ते त्यांना महाग पडलं नाही तो भाग वेगळा आहे. पण इंग्लंडचा बेंच खूप चांगला होता. खूप चांगला म्हणजे मला दरवेळेला प्रश्न पडायचा की तो ओली वॉटकिन्स तिकडे करतोय काय बेंचवर. हॅरी केनची जर आपण ऍव्हरेज पोझिशन फायनल मॅच मध्ये बघितली किंवा आधीच्याही काही मॅच मध्ये बघितली, हॅरी केननी बहुतेक ते कप्तानपद स्वतःच्या अंगावर असं ओढून घेतलं होतं आणि डिफेन्सिव्ह ड्युटीज या पण माझ्याच आहेत असंही तो समजायला लागलेला आणि तो मागे मागे येऊन खेळत होता. हॅरी केनची ऍव्हरेज पोझिशन जर आपण बघितली ना तर हॅरी केन साधारणपणे हाफ लाईनच्या थोडा आसपास आणि पुढे खेळत असेल. जर तुमच्या टीमचा स्पियर हेड ज्याला म्हणतात असा तुमचा स्ट्रायकर जर हाफ लाईनच्या आसपास खेळत असेल तर गोलची अपेक्षा कोणाकडून बाळगायची. त्यामुळे इंग्लंडचे बऱ्याचसे जे विजय होते ना ते 1-0 1-0 1-0 असे झाले होते. स्पेशली फायनल मध्ये सुद्धा स्पेशली फायनल मध्ये सुद्धा जर आपण हाफ टाइमला स्पेनचा महत्वाचा प्लेअर तुमचा बाहेर जातो रॉड्री, पण त्यानंतर 1 आवर मार्कला इंग्लंडचा कॅप्टन बाहेर जातो, त्यानंतर गोल होतो. ही गोष्ट झालीच म्हणजे इंग्लंड बद्दल झाली आहे. पण पियुष म्हणजे तुझ्याकडे येताना की इंग्लंडच्या टीमचं तू म्हणजे लंडन मध्ये राहिलेला आहेस, तू इंग्लंडचे काही सामने वेम्बलीवर बघितलं असतील, तुला हे एक्सपेक्टेड होतं की बाबा इंग्लंड इतके वाईट खेळतील तसं बघायला गेलं तर, पण तरी फायनलला येतील, हे तुला वाटलं होतं? नाही, मला नव्हतं वाटलं. इंग्लंडचं कसं आहे आता जसं अमय बोलला जर्मनीचा प्रश्न येतो तेव्हा हृदयाचा येतो. माझं पण काही असंच आहे म्हणजे आता 5 वर्ष राहिल्यामुळे आणि मी ज्या टीमला सपोर्ट करतो आर्सेनल, तर माझे फेवरेट प्लेयर्स आहे त्याच्यामध्ये. इंग्लंडचं कसं आहे माहिती का, इंग्लंड इट इज स्टार्टेड टीम, पण सगळे एक्सपेक्टेशन मीडियामुळे हायपून जाते आणि ते बॅड फॉर्म मध्येच होते. पण मला इंग्लंडचं फक्त ते चांगले खेळत नव्हते या टुर्नामेंट मध्ये सुद्धा. ते ऑलमोस्ट 95th मिनिटला बेलिंगहमने गोल मारला आणि दे केम बॅक, आणि त्यांनी या टुर्नामेंट मध्ये तेच केलं. दे जस्ट वॉन्टेड टू गेट द जॉब डन. स्पेन अँड जर्मनी वर द बेस्ट टीम्स, बट इंग्लंड आर जस्ट लाईक गेटिंग ओव्हर द लाईन ऑलवेज. तर मग मला तेच वाटलं इंग्लंडकडे प्लॅन बी नव्हता, दे जस्ट हॅड अ प्लॅन ए. आणि जसं आम्ही बोलले की त्यांचा बेंच खूपच स्ट्रॉंग होता. म्हणजे साऊथगेटचं मला तेच वाटतं कधी कधी खूप स्टबन जिद्दी म्हणतात ना, की त्याचे जे फेवरेट प्लेयर्स आहेत त्याला तेच खेळवायचे असतात. तरी मला तरी असं वाटतं मग एक्झॅक्टली मला पण तेच वाटलं की मग त्याला जर एवढं तर त्यांनी मॅग्वायरला घ्यायला पाहिजे होतं, कारण की मॅग्वायर खरं बघितलं तर नॅशनल टीम साठी चांगला खेळतो. भले तो की गॅरेथ साऊथगेट असं म्हणतात की तो पुढच्या 2026 वर्ल्ड कप पर्यंत तो असेल वगैरे वगैरे, पण खरंच गॅरेथ साऊथगेटनी कंटिन्यू करावं का दुसरा मॅनेजर बघावा, का हे सगळे प्लेयर्स आहेत त्यांच्यापैकी जे कोणी नको आहेत ते सगळ्यांना हाकलून द्यावा आणि हे करावं? म्हणजे हे म्हणतात की फुटबॉल टीम मध्ये मॅनेजरला हाकलणं सोपं आहे प्लेयर्स पेक्षा, पण इथे उलट करायची गरज आहे का? मॅनेजर राहून प्लेयर जावे का प्लेयर जाऊन मॅनेजर राहावा? नाही, मला वाटतं ते खूप मोठं ट्रान्झिशन होईल. मला वाटतं साऊथगेट इज आय थिंक तो स्वतःच जाईल, बिकॉज ऑफ सेल्फ रिस्पेक्ट. आणि बट आय थिंक ही इज द बेस्ट मॅनेजर 20 वर्षापासून तरी, बिकॉज कन्सिस्टंटली सेमीफायनल पर्यंत येणे आणि जाणे आणि इंटरनॅशनल टुर्नामेंट मध्ये फुटबॉलमध्ये ट्रॉफी जिंकणं अवघड आहे, कारण की यू हॅव ओनली 1 or 2 चान्सेस. पण साऊथगेटनी थोडं म्हणजे हे करावं आणि इंग्लंडनी पण त्यांच्या प्रोसेसमध्ये चेंज करावं की ते जस्ट वॉन्ट इंग्लिश मॅनेजर और समथिंग. अँड प्लेयर्सनी पण थोडी रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी की तुम्ही एवढ्या म्हणजे स्टार टीम्स कडून खेळता, सगळं हे करता, बट स्टील म्हणजे जसं काल कॅरेगर बोलले लिव्हरपूलचे माजी प्लेयर की आम्ही नेहमी मॅनेजरलाच हे करतो, पण प्लेयर्स बद्दल काय? प्लेयर्सनी पण रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी. म्हणजे खराब परफॉर्मन्स आला तर सगळ्यात पहिले मॅनेजरचाच जॉब धोक्यात असतो, पण प्लेयर्सला बिचारे
काय नाही होत. तर ते खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आणि जर्मनी बद्दल बोलायचं गेलं तर जर्मनीचा थोडा मला वाटतं युरोज मध्ये सायकोलॉजिकल फॅक्टर येतो. जर्मनी आणि फ्रान्स चांगले नाही खेळत युरोज मध्ये तरी. दे आर अ व्हेरी स्ट्रॉंग टीम ऑब्व्हियसली. दे आर लाईक ऑलवेज फेवरेट्स युरोज आणि वर्ल्ड कप. पण जर्मनीचं थोडं कोचेस चेंज होत झालेले, त्यांचं ते ट्रान्झिशन चाललेलं आहे. आणि ते ट्रान्झिशन म्हणलं की मला स्पेन बद्दल खूपच म्हणजे आय फील व्हेरी वियर्ड की त्यांचं ट्रान्झिशन पिरियड मध्ये ते ट्रॉफी जिंकले. आय मीन 1 वर्ष अगोदर त्यांचं कोच पण माहिती नव्हतं कोणाला आणि दे डिड अ वंडरफुल जॉब. येस, म्हणजे स्पेनचा कोच कोणाला माहिती नव्हता, तर त्याच्यात लुईस दे ला फॉन्टेज आहेत ते त्यांच्या एज ग्रुप टीम्स मधून आलेले. म्हणजे तो अंडर 70 आपल्याकडे म्हणजे मी एकदा लाईव्ह केलं होतं त्याच्यातही हे बोललो होतं की लुईस दे ला फॉन्टेजची तुलना मी करायची झाली ना तर ती राहुल द्रविड सोबत करीन. म्हणजे एनसीएचा जसा राहुल द्रविड हेड होता, त्यानंतर अंडर 19 टीम त्याच्याकडे होती, तसं लुईस दे ला फॉन्टेजकडे होती. अंडर 17 होती, अंडर 19 होती. आता मग त्याला ज्या परिस्थितीत मुख्य टीमचा हेड कोच केला, म्हणजे त्याला प्रत्येक प्लेयर्स माहिती. म्हणजे त्यांचा मिखेल मरेनो सारखा जो खेळाडू आहे ज्यांनी जर्मनी विरुद्ध ती मॅच जिंकून दिली होती, तो त्याच्याबरोबर प्रत्येक एज ग्रुप मध्ये खेळलेला आहे. किंवा हे जे ट्रान्झिशन त्यांनी बघितलंय की सगळे प्लेयर्स त्याच्या हाताखाली जवळपास खेळलेले आहेत आणि त्याला माहितीये कोण काय करू शकतं. त्यामुळे माझी जर का म्हणजे क्रिकेटची तुलना करायची झाली तर राहुल द्रविड आणि लुईस दे ला फॉन्टे यांची तुलना करेन. किंवा ब्रिलियंट टॅक्टिशियन आणि टीमला बरोबर त्यांनी लेगसी एक मिळवून दिलेली आहे. स्पेशली मॅन मॅनेजमेंट ट्रान्झिशन प्रत्येक वेळी टीम ट्रान्झिशन मध्ये होते असं वाटतं. पण काय सुंदर, म्हणजे परत दोघांबद्दल किती बोलावं आणि किती नाही असं आहे. म्हणजे लामिन यमाल आणि दुसरा जो आहे निको विलियम्स, म्हणजे त्याची स्टोरी तर इतकी सुंदर आहे ना. म्हणजे ती इथे पटकन एका मिनिटात सांगतो की त्याचे आई वडील हे आफ्रिकेतून काय स्थलांतर होऊन स्पेन मध्ये आलेले आहेत आणि तो ज्या क्लब कडून खेळतो ऍथलेटिक बिल्बाओ, त्या क्लबचा नियम अत्यंत साधा आहे. येस, बिल्बाओ क्लबचा नियम असा आहे की तुम्ही जर का स्पेनच्या एका ठराविक काय बास्क रिजन नावाचा जो रिजन आहे त्या तेवढ्याच प्रदेशात जर खेळत असाल किंवा तुमच्याकडे तुम्ही त्या प्रदेशात जन्मला असाल, म्हणजे बास्क आयडेंटिटी तुमची असेल, म्हणजे आपल्याकडे आरक्षणाचा मुद्दा जसा येतो तसा जो मुद्दा आहे, किंवा तुम्ही ह्या प्रदेशात जन्माला आलायत का तर आम्ही तुम्हाला आमच्या क्लबकडून खेळून देऊ, नाहीतर तुम्ही आमच्या क्लबकडून खेळू शकत नाही. आणि त्या परिस्थितीत तो क्लब जे करतो ना, म्हणजे मला परत मी मास्टर्सचा माझा हे करतो की जिथे शिकायला गेलो होतो तिथे त्या क्लबचा एक हेड ऑफ मेथडॉलॉजी होता. तो म्हणतो की त्या क्लबचा कार्यक्रम सोपा आहे, तो प्रत्येक त्या रिजन मधल्या 150 क्लबना मदत करतो तो क्लब, काही असू दे. आणि त्या परिस्थितीतून निको विलियम्स आलेला आहे आणि तो सुंदर खेळ आहे. म्हणजे आता बार्सिलोना त्याच्यासाठी जवळपास त्यांची अख्खी बँक हे करणार आहे. तर आम्ही तुला असं वाटतं की बार्सिलोनानी हे करावं, पैसे द्यावे त्याला जेवढे काही त्यांच्याकडे आहेत. म्हणजे मेस्सी नंतर तेवढा टॅलेंटेड दुसरा कोणी. डेफिनेटली आता बघायचं झालं ना तर बार्सिलोना पैसे ओतत नाही अशातला काहीच भाग नाहीये. लिव्हरपूल कडून जेव्हा कुटिन्योला तो आता त्या सगळ्या आर्थिक बाबी झाल्या, पण जरी त्यांना ती इच्छा असेल तरी कदाचित ते ती इच्छा प्रत्यक्षात उतरवू शकतील, घडवून आणू शकतील. डेफिनेटली यमाल हवाच, म्हणजे थोडक्यात तो आहे, तो पुढचे काही वर्ष त्यांच्या पुढचे संघाचा तारणहार ठरेलच. आणि म्हणजे मेस्सीची परफेक्ट रिप्लेसमेंट असं वाटतंय मला. लेफ्ट फुटेड आहे, विंगर आहे, काय गोल मारला म्हणजे म्हणजे आता म्हणजे मेस्सीवरती ऑलरेडी यायचंय का युरोवरती थांबायचं अजून काही वेळ? नाही म्हणजे ते तर आहेच. म्हणजे ते पाडण्यात पाय दिसतात त्या प्रकारेच आहे. सो लेट्स नॉट गेट कॅरीड अवे. बरोबर मधले माझा शब्द वापरले पण ठीक आहे. पण म्हणजे आता युरोबद्दल एकंदरीत युरोबद्दल जर का बोलायचं झालं तर तुमच्या दृष्टीने स्टँड आउट 3 प्लेयर्स कुठले? स्टँड आउट माझं सांगायचं झालं तर यमाल मलाही आवडलाय. त्याच्यामध्ये काही काहीच वाद नाही. ओल्मो बहुतेक थोडासा याच्यात राहिला, काय म्हणायचं त्याला, की अगदी प्रकाश झोतात आला नसेल पण नंबर 10 होता, स्ट्रायकरच्या मागे कायम खेळायचा आणि जबाबदारीने खेळायचा मला असं वाटतं.
बरोबर. निको विलियम्स सुद्धा मला प्रचंड आवडला होता. निको विलियम्सचे क्रॉस जे होते ते असे छानसे डीप व्हायचे मस्तपैकी. फक्त दुर्दैवाने आज अगदी फायनल मॅचला सुद्धा नेमकं तिथे मी म्हटलं होतं ना, की डोकं, गुडघा, पाय काहीतरी टच करण्यासाठी फक्त तिथे कोणी माणूस नव्हता. अशा जवळ-जवळ 4 ते 5 त्याचे छान क्रॉसेस होते. त्यामुळे हेच डेफिनेटली 3 प्लेयर माझ्या आवडीचे आहेत. येस. हम्म. आम्ही नाही पियुष. आणि माझ्यासाठी स्टँड आउट प्लेयर्स ऑब्व्हियसली एक यमाल, ते तर आता डिफॉल्टच झालेलं आहे. आणि मी अजून एक म्हणेल जर्मनीचा मुसियाला, म्हणजे जनरेशनल प्लेअर आहे. म्हणजे ही इज लाईक द इंजिन ऑफ दॅट जर्मनी स्क्वॉड. म्हणजे भलेही जर्मनी पुढे जाऊ शकली नाही, इट वॉज अ व्हेरी अनफॉर्च्युनेट थिंग. आणि मी अजून एक प्लेअरचं नाव घेईल, तो जे म्हणजे इतका कन्सिस्टंट आहे स्पेनसाठी, रॉड्री. म्हणजे तो म्हणजे असं रोबोटच वाटतो. आय मीन त्याने मँचेस्टर सिटीसाठी काय केलंय, जे म्हणजे काल तो इंजर्ड झाला, थोडं मला बरं वाटलं की चला आता आम्ही आर्सेनलचे सपोर्टर, आर्सेनल आणि लिव्हरपूलचे सपोर्टर जरा खुश झाले. पण नो, इट्स इंजरीज. नाही नाही, मी लिव्हरपूल वाला माणूस आहे. अरे मग अच्छा, मग हे पण खुश झाले, हे पण खुश झाले. काय नाही, मग ते माझ्यासाठी हे 3 प्लेअर, म्हणजे रॉड्रीला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पण दिलं ना. म्हणजे फुटबॉलमध्ये गोल्स आणि असिस्टच सगळं काही नसतं, हे तो नेहमी असं घडवून देतो. बिकॉज मॅन मार्किंग आणि सगळं प्लेइंग, इट्स क्वाईट ब्रिलियंट. पण हे 3 प्लेयर्स खरंच स्टँड आउट. बाकी बरेच होते. एक अर्धा गुलर होता, ॲडा गुलर ऑफ टर्की. इज ऑल्सो वन ऑफ द फायनेस्ट टॅलेंट. आणि माझ्या दृष्टीने जर फिक्स करायचं झालं तर निको विलियम्स, ज्या प्रकारे तो खेळाय. अर्थात लामिन यमाल बद्दल बोलू तेवढं कमी आहे. ऑलरेडी मी त्याच्याबद्दल 2 वेळा बोलून झालोय. दुसरा मुद्दा तू म्हणलास तसं जमाल मुस्कियाला, तो पुढच्या अनेक वर्ष जर्मनीला घेऊन जाईल. त्याच्याबरोबर फ्लोरियन व्हिट्स आहे जर्मनीचा, तो पण सुंदर प्लेअर आहे. आणि अर्धा गुलर. हे 3 जण माझ्या दृष्टीने पुढचे, म्हणजे 2026चा जो वर्ल्ड कप आहे, त्यात 26च्या वर्ल्ड कप मध्ये 3 जण धमाल करणार आहेत, याची मला 100% खात्री आहे. आणि अर्थात डिसअपॉइंटमेंट जर बघायची झाली तर तुमच्या दृष्टीने डिसअपॉइंटमेंट कोण होतं 3 सगळ्यात मोठी? पियुष? डिसअपॉइंटमेंट तर आता डिसअपॉइंटमेंट बघायचं झालं तर इंग्लंडच बोलता येईल मला. काईल वॉकरचा परफॉर्मन्स काही पटलेला नाहीये. म्हणजे त्याला सगळ्यात फास्टेस्ट हे म्हणतात फुलबॅक, पण काही पटलेला नाहीये. लुक शॉ पण त्यामध्ये, म्हणजे असं नाही इंग्लंडची टीम वेअर इन द फायनल्स, सगळेजण इंग्लंडला हेट करतात, नो वन वॉन्ट्स टू विन देम, बट स्टील आय वुड लाईक टू से. आणि वीकनेस मी असं कुठल्या प्लेअरला हे करणार नाही, पण या टुर्नामेंटमध्ये स्ट्रायकर्सला जास्त काही गोल्स दे कुडंट स्कोर. So I would say Harry Kane was one of the major disappointment. I mean, आणि ऍक्च्युली जर्मनीमध्ये होता युरो, तो आय थॉट की आता तो 1 वर्ष झाला जर्मनीमध्ये, यू कुड हॅव हॅड दॅट ऍडव्हान्टेज, यु नो, बट त्याला तसा तो ऍडव्हान्टेज घेता नाही आला, मला तरी असं वाटतंय. मला अपेक्षा असं नाही, पण कांटेचं नाव खूप मोठं होतं तसं म्हटलं ना तर. कांटे म्हणजे चेल्सीच्या टायटलचा शिल्पकार होता कोण एकेकाळी. कांटे मैदानात यत्र तत्र सर्वत्र असतो असं म्हटलं जायचं. कांटेचे पास पण होता की तो अगदी पहिल्या ग्रुप स्टेजेसला तोच होता, म्हणजे बाकी कोणी दिसलंच नाही. पण कांटेमुळे डिफेन्सिव्ह जातात स्पेन, त्यांचं बरोबर आहे. मला पण असं वाटतं ते पोग्बा, दे वर मिसिंग पोग्बा ऍक्च्युली. करेक्ट, दे वर मिसिंग पोग्बा. तो थोडस कांटे आणि नाही ते एक नाव होतच. आणि एम्बापेही मला थोडं वाटत होतं की या वेळेला एम्बापे कडून काही ना काहीतरी होईल. गोल फेस्ट म्हणावं असं खरंच काही झालं नाही. म्हणजे गोल फेस्ट ह्याची झाली ना, 1 गोलची. सगळ्यात जास्ती तेच आहेत कारण इंडिव्हिज्युअली. फ्रान्सने तर सेमीफायनल मध्ये डायरेक्ट ओपन प्ले पहिल्यांदा बाकी नाहीतर ते 1 गोल आणि पेनल्टीवरच पुढे गेले. बरं, हो. म्हणजे इतकं वाटतं चालू होतं फ्रान्सकडनं की बाबा पहिल्या मॅच मध्ये 1 गोल, नंतर एक काय निर्णय ड्रॉ झाला, मग परत पेनल्टीवरनं गोल गेला, नंतर परत एक पेनल्टी शूट आउट झालं. म्हणजे काही अर्थच नव्हता म्हणजे फ्रान्सच्या टीमला की आंतोन ग्रिजमान चालला नाही, ज्यांनी 2016 मध्ये ऑलमोस्ट सिंगल हँडेडली काढला. आणि अर्थात म्हणजे
आपण नवीन खेळाडूंबद्दल बोलतोय, पण जे 2-3 मोठे खेळाडू रिटायर झालेले आहेत टेक्निकली, म्हणजे उदाहरणार्थ टोनी क्रूजचं नाव आपण घेतलं आधी बोलताना, जर्मनीचा, तो रिटायर झालाय. थॉमस म्युलर जो आहे, ज्यांनी 2010 आणि 14 दोन वर्ल्ड कप मध्ये मिळून 10 14. गोल केले होते, हो तो रिटायर झालेला आहे. म्हणजे त्याच्यानंतर त्याला इंटरनॅशनल ह्याच्यात एकही गोल करता आला नाहीये, ही गोष्ट वेगळी. म्हणजे युरो मध्ये म्हणा, वर्ल्ड कप मध्ये म्हणा, 2 तो रिटायर झालेला. आणि अर्थातच क्रिस्टियानो रोनाल्डो, म्हणजे रोनाल्डोचा परफॉर्मन्स कुठेतरी हे होता तुमच्या दृष्टीने की बाबा आता तरी थांब, कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. आय मीन मला असं वाटतं रोनाल्डोमुळे द टीम कॅन नॉट मूव्ह ऑन. म्हणजे ते असं असतं ना, म्हणजे जसं हॅरी केननी टॉटनम सोडली त्यानंतर ते काही काळ चांगलं खेळत होते. सो म्हणजे एका प्लेअरवर जेव्हा टीम अराउंड बिल्ड असते ना, तर ते प्लेअर टीमचं कॉम्बिनेशन आणि सगळं बिघडून जातं मला तरी वाटतं. कारण की लास्ट टाइम रोनाल्डोला वर्ल्ड कप मध्ये बेंच केलं होतं, तर त्यांचा जो स्ट्रायकर होता सर्जिओ रॅमोस का कोणी, त्याने हॅट्रिक मारली होती. हा नाही तेच ते. सो इट्स अ बिट ऑफ इनजस्टिस फॉर द यंगस्टर्स हु आर लाइन्ड अप. तसंच झालंय ते. रोनाल्डोचं कसं आहे माहिती आहे की असून अडचण आणि नसून खोळंबा असं जे म्हणतात ना, तो प्रकार रोनाल्डोच्या बाबतीत डेफिनेटली होतो. कारण जर रोनाल्डो मॅनेजरच्या हातामध्ये आहे, तर मला नाही वाटत कुठला मॅनेजर हा एवढी मोठी रिस्क घेऊ शकेल की रोनाल्डो नको. त्यांच्याकडे बघायला गेलं तर फेलिक्स आहे, त्यांच्याकडे बघायला गेलं तर जोटा होता, तुम्ही स्ट्रायकरची नावं काढली तर त्यांच्याकडे लढ लावतात इतके स्ट्रायकर. अगदी. त्यामुळे प्रश्न हा नव्हता की रोनाल्डोला काही बॅकअप नाहीये किंवा रोनाल्डो नाही तर दुसरा कोणीतरी त्याची जागा भरण्यासाठी नाहीये, पण रोनाल्डोला बाहेर ठेवू शकत नाही, हेही तेवढंच वास्तव होतं. नाही असं काही नाही. मला तरी वाटतंय असं धाडसी निर्णय मागच्या कोचने वर्ल्ड कप मध्ये घेतला होता, जेव्हा त्यांनी क्वार्टर फायनल. ते पण आहे. म्हणजे रोनाल्डो नसताना पोर्तुगल चांगलं खेळू शकतो हे त्यांनी दाखवून दिलंय, आणि तरी तो आता निर्णय कधी घेतील. म्हणजे आता आपल्याकडे जसं झालंय की गौतम गंभीर आल्यानंतर काही कठीण निर्णय घेणार तो असं आपल्याकडे जी बदलतात. मग काही जे मोठे क्रिकेटर्स आहेत ते म्हटले की T20 ना आम्ही राम घेतो. ते जे झालंय ते आता करायची वेळ खरंच आलेली आहे. पण रोनाल्डो म्हटलं की त्याचं सिनॉनिमस नाव येतं लिओनेल मेसी, पण त्याच्याकडे जाण्याआधी शेवटचं स्पेनवरती. म्हणजे हे कोणी ऑब्झर्व केलंय का तुमच्या दोघांपैकी की सगळ्यात जास्त प्लेयर्स जे आहेत ना, ते बार्सिलोना आणि रिअल मॅड्रिड या दोन्ही मधले नव्हते. कारण 2010चा स्क्वॉड बघा, म्हणजे त्यांनी जे 2008 युरो, 2010 वर्ल्ड कप आणि 2012 युरो केलं, त्याच्यात मेजॉरिटी प्लेयर्स हे बार्सिलोना आणि रिअल मॅड्रिडचे होते. इतकं की त्या दोन्ही टीम मेट्स मध्ये, टीम मधली जी रायव्हलरी होती त्याचं रिफ्लेक्शन त्यांच्या नॅशनल टीम मध्ये व्हायचं. पण यंदा रिअल सोसिएदादचे सगळ्यात जास्त प्लेअर होते. म्हणजे परत एकदा जो ॲथलेटिक बिल्बाओचा मी रेफरन्स दिला की बास्क रिजन मधलेच क्लब घेतात, तसाच तो बास्क रिजन मधला दुसरा क्लब आहे मोठा, तर त्यांचे सगळ्यात जास्त प्लेयर्स आहेत. हा कुठेतरी तुम्हाला शिफ्ट वाटतंय स्पेन मध्ये की बाबा फक्त रिअल मॅड्रिड, बार्सिलोना आणि ॲथलेटिको मॅड्रिड ह्या 3 मोठ्या क्लबवर अवलंबून न राहता स्पेन बाकीच्या प्रदेशातल्या खेळाडूंवरती तितकाच अवलंबून राहू शकतोय किंवा त्यांच्या कामगिरीमुळे तो पुढे जातोय. हो नाही, इट वॉज अ रिअली नाईस ट्रान्झिशन. म्हणजे या 2 क्लब शिवाय पण चांगले प्लेयर्स आहेत दुसऱ्या क्लब मध्ये, स्पॅनिश जे लोकल प्लेयर आहेत. कारण की 2008 जे 2010चे होतं, इट वॉज अ फुल, म्हणजे ते पेप गॉर्डियोलाची सिस्टम होती ती, असं म्हणता येणार प्राईम बार्सिलोना, प्राईम स्पॅनिश फुटबॉल. म्हणजे त्यामुळे ते सगळं झालं. मग त्यानंतर स्पेनने आता जे केलं ते त्यांनी चेंज केलं. कारण की लास्ट टाइम वर्ल्ड कपला एकही रिअल मॅड्रिडचा प्लेअर घेतला नव्हता त्यांनी. म्हणजे त्याच्या आधीचा वर्ल्ड कप होता, म्हणजे तो जो कोच होता तो बार्सिलोनाचा आधीचा मॅनेजर होता. म्हणजे त्यांनी असं काही रिव्हेंज स्कीम वगैरे असं केलं नाही. बट ही सेड की नाही, तो दोन्हीकडनं खेळला आहे एवढं करून. आय हॅव टू मूव्ह ऑन. दोन्हीकडून खेळतो. तो म्हणला होता की आय हॅव टू मूव्ह ऑन फ्रॉम सर्जिओ रॅमोस अँड आय हॅव टू मूव्ह ऑन फ्रॉम सच प्लेयर्स. असं आहे त्याचं, असं त्यांचं म्हणजे आणि प्लॅन होता, आणि द प्लॅन वॉज सक्सेसफुल. मग काहीच क्वेश्चन करू शकत नाही मग आपण त्यांच्या टॅक्टिक्स. येस. आम्ही शेवटची काही टिप्पणी तुला स्पेन वरती? नाही, स्पेन वरती नाहीये.
बेस्ट. म्हणजे आता स्पेनवरती काही नाहीये. लामिन यमाल बद्दल आपण बोललोय की त्याचं जे रील केलं होतं की बाबा कसा लहान असताना एक बाळ असताना लामिन यमालचं एक फोटोशूट झालं होतं 2007 मध्ये आणि युनिसेफ बार्सिलोनाचे स्पॉन्सर होते आणि लिओनल मेसी आणि लामिन यमाल यांचं ते फोटोशूट झालं होतं. तर त्याच लिओनल मेस्सीनी म्हणजे आता लोकांनी ह्याच्यातही पॅरल काढले की 2016 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो युरो फायनल मध्ये इंजर्ड झाला होता. पोर्तुगाल युरो टायटल जिंकले होते. 2024 मध्ये लिओनल मेसी कोपा अमेरिका फायनल मध्ये इंजर्ड झाला होता आणि अर्जेंटिना परत टायटल जिंकले. पण त्या फायनलकडे आपण येऊच यात, म्हणजे ह्याच्याकडे येऊच यात. पण अमेरिकेत सध्या 2 दिवसात 2 घटना घडल्यात. म्हणजे त्यांचा जो माजी अध्यक्ष त्यांना कानाला गोळी लागून गेली वगैरे. पण त्याच्यानंतर जो केऑस झालेला आहे तो केऑस तू फर्स्ट हँड बघितलेला आहे. म्हणजे युरो 2021 फायनलची झाली त्यावेळी इंग्लंड आणि इटलीच्या फॅन्स मध्ये मारामारी झाली वेम्बलीवरती. हीच गोष्ट काहीशी इकडे झाली. तर ते फर्स्ट हँड हँडल करताना किती भीतीदायक असणार आहे ते. नाही नाही, खूप म्हणजे ट्रिकी सिच्युएशन असते. त्यासाठीच त्यांची सिक्युरिटी पण तशी असते. बट स्टील इट वॉज अ फेलियर लास्ट टाइम. म्हणजे मी ऍक्च्युली त्या फायनलला स्टेडियम मध्ये नव्हतो. मी ऍक्च्युली एका कॅब कंपनीसाठी काम करत होतो आणि इट वॉज तो खूप बिझी दिवस होता. आणि आम्हाला जेव्हा समजलं की इंग्लंड हारली आहे तर मग तर अजूनच म्हणजे सॅड झालं. आणि म्हणजे पण मॅचच्या आधी पण त्यांनी फॅन्सनी खूप अशा चुकीच्या गोष्टी केल्या जे नाहीच केल्या पाहिजे. त्याच्यामुळे सगळं एन्व्हायरमेंट खराब होतं आणि ते हँडल करणं खरंच खूप अवघड होतं आणि त्याच्यामुळे बाकीच्या प्रेक्षकांवर प्रॉब्लेम येतो. तसे मी तिथे काम केलेलं आहे स्टेडियम्स मध्ये. आधी तर मला रूल्स माहिती आहेत, जसे म्हणजे अल्कोहोलचे वगैरे आहेत त्यांना मग त्याच्यावर बंदी येते. म्हणजे आणि एज 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 फॅक्टर येतं म्हणून त्यांना होत नाही. आणि पोलीस स्टेडियम मध्ये पण आतमध्ये खूप स्ट्रिक्टली हे करतात. जसं ते अल्कोहोल तिथे बाहेर नेता येत नाही स्टेडियम मध्ये. मग त्यामुळे खूप म्हणजे इट्स लाईक अ स्पॉइल स्पोर्ट. तुम्ही स्पोर्ट मध्ये अशा गोष्टी आणू नका आणि म्हणजे त्यांना पण त्रास देऊ नका. आणि वेम्बली खूप मोठं स्टेडियम आहे 90,000, तर खूप त्रास होतो. आणि जसं अमेरिकेत आता तुम्ही बोलले इट्स व्हेरी डिसअपॉइंटिंग. आणि अमेरिकेत 2 वर्षांनी वर्ल्ड कप आहे आणि काय होणार आहे काय माहिती सिक्युरिटी मध्ये. हा तर म्हणजे मी माझे आता स्पेन मध्ये राहिल्यामुळे माझे जे काही स्पॅनिश जर्नलिस्ट काही ओळखीचे आहेत तर त्यांनी तो एक हा मुद्दा दिवसभर तिथे चर्चेत होता स्पेन मध्ये म्हणा किंवा दक्षिण अमेरिकेमध्ये म्हणा की हेच स्टेडियम आहे की जिथे आता कोपाची फायनल होती 2025 मध्ये, क्लब वर्ल्ड कपची फायनल होणार आहे आणि त्याच्यानंतर 2026 मध्ये फिफा वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. आणि जर का ह्या एका इव्हेंटला इतका मोठा राडा होऊ शकतो म्हणजे ते तुम्ही फक्त चित्र बघा की लोक आपले हवेचे एसीचे वगैरे जे वेंट्स असतात त्या वेंट्स मधून चढून वगैरे ते तिकीट नसलेले लोक आत जायचा प्रयत्न करत होते. जे काही राडा घातला तो अत्यंत म्हणजे अनअक्सेप्टेबलच आहे. म्हणजे तो आपण एवढं युरोपियन फुटबॉल अमेरिकन फुटबॉल कौतुक करतो पण हे अत्यंत काय निराशाजनकच आहे. पण फायनल मध्ये परत मेस्सी इंजर्ड होतो तरी अर्जेंटिना जिंकते. म्हणजे एकेकाळी अरे हे टीम काहीच जिंकत नाही. म्हणजे मेसी फायनल हारला कोपा अमेरिकाची 2016 मध्ये, रिटायर झाला, परत आला. फायनली कुठेतरी ते रिडम्पशन त्याच्याकडे येत आहे. कदाचित देत आहे त्याला. म्हणजे फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह म्हणतो ना, कदाचित तशा प्रकारे होत असेल आणि नियती त्याला एक एक गोष्टी त्याच्या वाट्याला देऊन जी त्याचा ताळेबंद आहे त्याच्या पूर्ण आयुष्याचा कदाचित तो बॅलन्स करण्याच्या मागे लागला असेल असं वाटतं मला. येस. हो. पियुष नाही मला पण तेच वाटतं. म्हणजे आय वुड जस्ट मी एका लाईन मध्ये सांगेन की मला असं वाटतं मेस्सीने कॅरी केली टीम इतके वर्ष, तर येस्टरडे ते जस्ट त्यांनी त्याची परतफेड केली असं म्हणता येईल. असं आहे. आणि एंजेल डी मारिया सारखे म्हणजे असं नाहीये की मेस्सी भोवतीच टीम आहे. एंजेल डी मारिया सारखे चांगले प्लेयर्स म्हणजे सिनियर खेळाडू. आणि त्यांनी रॉड्रिगो पॉल म्हणजे मेस्सीचा बॉडीगार्ड म्हणतात त्याला आणि रोमेरो चांगले प्लेयर्स आहेत. आणि गोलकीपरला तर नाही मिस करता येणार, मार्टिनेज. म्हणजे तो तर अफलातूनच आहे. त्याचं मला एक वाक्य आठवतं. तो म्हणजे फिफाने त्याच्या जे अँटिक्स होते त्यानंतर एक रूल काढला होता की वी आर गोइंग टू स्टॉप दिस थिंग्स. म्हणजे असे कॉमिक आर्ट्स अँड ऑल
त्यांनी फक्त एकच बोललं की हा तुम्ही करू शकता ते, आता आम्ही तर वर्ल्ड कप जिंकलेलो आहे, तर तुम्ही ते बॅन करा किंवा काही करा, आम्हाला फरक पडत नाही. सो म्हणजे राईट. अर्जेंटिनाचं पण चांगलं ट्रान्झिशन होतं आणि चांगली टीम तयार केली त्यांनी. नेक्स्ट जनरेशन इज गुड. म्हणजे ऍब्सोल्युटली, म्हणजे मी त्यांचा 2018 मध्ये तो परफॉर्मन्स बघितला होता क्रोएशिया विरुद्ध, जिथे ते 3-0 हरले होते बऱ्याच दिवशी 9 करोड मध्ये. म्हणजे तो दिवस माझ्या खूप चांगला लक्षात आहे, कारण वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो 21 जून. त्या दिवशी मॅच होती वगैरे आणि सुपर मॅच झाली होती. क्रोएशियाने पार खाऊन टाकलं होतं अर्जेंटिनाला. आणि त्यानंतर जे ट्रान्झिशन झालेलं, म्हणजे मेस्सी बद्दल माझी जी आठवण आहे ना, ती अशी आहे की तुम्ही काही करत आला, तुम्हाला मैदानावरती तो असला ना की त्याच्यावरून तुमचे डोळे हटत नाही, तुम्ही त्याला फॉलो करत राहता, तो हो, जिथे जातो तिथे जातोय. म्हणजे तो सुंदरच प्लेअर, म्हणजे त्याच्याबद्दल किती बोलायचं आणि काहीतरी एक किती नाही हे मॅजिकल मुमेंट. मॅजिकलच हो. आहे. येस, ऍब्सोल्युटली. खरंच. तर तो म्हणजे शेवटाकडे येताना अर्थातच म्हणजे स्पेनमध्ये मला तरी वाटत नाही, जे मी बघतो त्याच्यावरनं पार्टी अजून संपलेली आहे. कारण दुपारी कार्लोस अल्काराज जिंकला विम्बल्डन. म्हणजे ते हो. एक स्पेनसाठी आनंदाचं हे होतं की बाबा राफेल नदाल नंतर परत कोणीतरी असा वर्ल्ड नंबर 1 प्लेअर मिळालाय की जो जोकोविचलाही हरवू शकतो. ते त्यानंतर युरो जिंकलेत, म्हणजे पार्टी पूर्ण रात्रभर चालली असणार आहे. म्हणजे मी जे काही व्हिज्युअल्स बघितले मित्रांकडनं आलेले की सर्वत्र मजा चालू आहे. तर शेवटाकडे येताना एक मोठा प्रश्न, फिनालिझमा कोण जिंकणार, अर्जेंटिना की स्पेन? आम्ही नाही, माझ्यासाठी अवघड बोला बोला. अवघड 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 पण मला अर्जेंटिनाचं पारड जड वाटतं. ठीक. हो. नाही, मला पण तेच वाटतं, अर्जेंटिनाचं पारडं जड आहे. कारण की थोडे सिनियर प्लेयर आहेत आणि असं नाही सिनियर आहेत म्हणून आहेत. आणि स्पॅनिश टीम यंग आहे. मॅच बाय द वे कधी आणि कुठे आहे काय फिनालिझमा? येईल आता डिटेल्स येतील, म्हणजे ते अच्छा. कन्फर्म होईल. हो, पण तर मला वाटतं स्पेन नाही. जिंकेल. स्पेन स्पेन हो, असू शकतं. स्पेनला. फुटबॉल म्हणजे इट्स अ डे. एक म्हणजे त्या त्या दिवशी काय होऊ शकतं सांगू शकत नाही आपण. सर येस. हा. तर सुपर, मला वाटतं हीच ती वेळ, हाच तो क्षण, म्हणजे आता गप्पा हे करायचा. तर अमेय आणि पियुष, तुम्ही दोघंही खूप वेळ देऊन आलात, तुमचेही आभार. तुम्हाला मजा आली असेल अशी मला अपेक्षा आहे. हो, तर तुम्ही नक्कीच. अगदी अगदी भन्नाट. येस, थँक्यू. चांगला एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. थँक्यू. थँक्यू. म्हणजे स्पोर्ट्स करता तुम्हाला अजून कुठल्या विषयांवरती गप्पा मारायला आवडतील ते आम्हाला तुम्ही कळवा. आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला सांगा. त्यानंतर एक लवकरच खास एपिसोड स्पोर्ट्स कट्टावरती येणार आहे, त्याची तुम्ही वाट नक्की बघा. तो एपिसोड कशावरचा आहे हे मी आता हिंट फक्त देतो. परत थोडासा क्रिकेटवरती जाणारा एपिसोड आहे, पण तो एपिसोड तुम्हाला खूप जबरदस्त आवडेल ह्याची मला शक्यता आहे. स्पोर्ट्स कट्टर अजून काय बघायला आवडेल ते सांगा. ऑलिम्पिक्स येते, ऑलिम्पिक्स मध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल ते आम्हाला सांगा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू. बाय. थँक्यू. धन्यवाद.